क्लिप क्रमांक 30. श्रोतेहो नमस्कार. आजपासून आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील श्री शंकर महाराज हे 9वे प्रकरण ऐकण्यास सुरुवात करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. धनकवडीचे शंकर महाराज. पुणे म्हणजे पुण्यनगरी. जवळच आळंदी आणि देहू. महाराष्ट्राला ललाटभूच असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी आपल्या अद्वितीय अवतार कार्यांनी ही ठिकाणे अजरामर केली. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्यांच्या मागे होतीच. पुण्याच्या त्यानंतरच्या काळात अनेक संतपुरुष लाभले, पण त्यात धनकवडीचे शंकर महाराज अलीकडच्या काळात तेजस्वी ताऱ्यासारखे सर्वांना सुपरिचित आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व विचित्र, अद्भुत आणि वेगळंच होतं. नेहमीच्या पठडीत बिलकुल बसणारे नव्हते. ते नाथपंथी असल्यामुळे नित्यनैमित्तिक उपासना, यमनियम आणि विधिनिषेध यांच्या पलीकडील त्यांचे वागणे होते. ते श्रेष्ठ दर्जाचे सिद्ध आणि अवलिया म्हणूनच प्रसिद्ध होते. सहज त्यांना कोणी ओळखणे अवघडच असे. अध्यात्मातल्या जाणकार मंडळींचा असा विश्वास आहे की हे अलौकिक सिद्ध पुरुष भगवान शंकर, अक्कलकोट स्वामी समर्थ आणि अष्टावक्र मुनी या तिघांचेही एकरूप असलेले अवतारी सत्पुरुष होते. त्यांच्या जीवनपटलावरील घटना पाहिल्यावर याविषयी खात्री पटते. चंद्रभागेच्या वाळवंटात नगरच्या नानासाहेब मिरीकरांची शंकर महाराजांशी भेट झाल्यावर त्यांनी केलेले वर्णन असे: एक वेडसर दिसणारा, शरीर अष्टवक्र झालेला, बावळट चेहऱ्याचा मनुष्य हसत उभा होता. पण त्याचवेळी त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी 5-25 लोक पळत आले आणि सर्वांची झुंबड उडाली. त्यातल्या एकाने नानासाहेबांना सांगितले की हे महान योगी शंकर महाराज आहेत. पुढे परिचय होऊन नानासाहेब त्यांना सद्गुरू मानावयास लागले आणि त्यांनी खालील अभंग रचला: वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञान कळा. ऐसा सद्गुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी. बाल पिशाच उन्मत्त, लीला दावी तो विचित्र. लुळा पांगळा जडमुड, सांगेना अंतरीचे गुढ. शंकरदासाचे लक्षण, तेथे आहे नारायण. अतींद्रिय ज्ञान प्राप्त होऊन सिद्धी प्राप्त होणे हेच काही जीवनाचे एकमेव ध्येय नव्हे. आचार विचार आणि उच्चारातून सारे देवत्व प्रगट झालेले दिसले पाहिजे. त्यासाठी सामर्थ्यशाली शंकर महाराजांनी नीतीचा, सदाचाराचा, भजनाचा, नामस्मरणाचा, स्वाध्यायाचा मार्ग लोकांना दाखवला. त्यांच्याविषयी हिंदीमध्ये खालील काव्यपंक्ती आहेत: मैं कैलास का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर. दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर. यह दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है. पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है. मुझे वही जानता है जो खुद को समझता है. कुर्बान करी भी दौलत, तो भी सवाल अधूरा है. समझे तो समझ ले, बाद में पछताना है. हमारा क्या बिगड़ता है, तेरा ही नुकसान है. लिखो पत्थर की दीवार पर सुनने की लकीरें. वक्त आने पर याद होंगे हमारे ही फरारे. श्री शंकर महाराजांचे जीवन असे होते. जो परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करून माझी ओळख करून घेईल तोच मला जाणू शकेल, हे त्यांचे विचार होते. श्री शंकर महाराजांच्या जन्माविषयी आणि तारखेविषयी वेगवेगळी मते आहेत, परंतु सर्वसामान्यपणे नाशिक जिल्ह्याच्या सटाण्याजवळील अंतापूर गावातील शंकर भक्त चिमणाजी आणि त्यांच्या पत्नी यांना त्यांचे आईवडील म्हणून मानले जाते.
या सात्विक आणि पवित्र पतिपत्नींना मूलबाळ नव्हते व त्यांना दृष्टांत झाला की गावाजवळील अरण्यातील गर्द झाडे तुमचे मूल तुमची वाट पाहते. त्याप्रमाणे साधूने दिलेल्या दृष्टांतातील खाणाखुणा असलेल्या ठिकाणी गेल्यावर वाघाशेजारी एक बालक पौडलेले होते. चिमणाजी धिटाईने पुढे गेल्यावर वाघ हळूच बाजूला होऊन अरण्यात गेला. अत्यंत श्रद्धेने बाळाला घरी आणल्यावर आईला पाना फुटला. हा तिच्या मातृत्वाचा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. चिमणाजींच्या पत्नीला काही वर्षानंतर मात्र कडक डोहाळे लागले आणि यथावकाश संतानप्राप्ती झाली. हा मुलगा जन्माला आल्यावर शंकर महाराज आपण आता ईश्वरी कार्यासाठी जाणार असे सूचित करून पुढे ते हिमालयात गेले. हे या पहिल्या कथेत सूचित केले आहे. अगदी लहान वयातच ते हिमालयात जाण्यापूर्वी प्रयागला आले आणि त्रिवेणी संगमावर स्नान करून पुढील प्रवासात त्यांनी हिमालयात बद्री केदारला अनेक वर्षांची त्यांची तपश्चर्या घडली व ते सिद्धपुरुष झाले. डॉक्टर नागेश धनेश्वरांच्या पुस्तकात मात्र थोडा वेगळा मजकूर आहे. मंगळवेढ्याला उपासनी घराण्यात इसवी सन 1800च्या सुमारास त्यांचा जन्म झाला व वयाच्या 8व्या वर्षी सिद्धयोगांची कृपा प्राप्त झाली आणि पुढे हिमालयात जाऊन नाथ संप्रदायाची कठोर तपश्चर्या त्यांनी केली आणि नंतर ते साक्षात्कारी सिद्धपुरुष झाले. श्री शंकर महाराज देहधारी रूपात 8 ठिकाणी वाकडे होते व उंची बेताचीच होते. डोळे मोठे विलक्षण आणि तेजस्वी होते. अनेक प्रकारचे हास्य त्यांच्या बालभावातून प्रकट होत असे आणि बोलणे बोबडे होते. ते अजानुबाहूही होते. महाराजांना देहाचे काहीच आकर्षण नव्हते. सातपुडा भागातही त्यांचा वावर राहिल्यामुळे त्यांना सुपड्या बाबा म्हणूनही ओळखले जात होते. नंतर ते सोलापूर मार्गे जनार्दन बुवांबरोबर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले व बुवांना त्यांनी सांगितले की अक्कलकोट स्वामी माझे गुरु आहेत. पुढे त्र्यंबकेश्वरला जाऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पुण्याला आले व लष्कर भागातील विधेयी अवस्थेतील हजरत बाबाजान यांना आई म्हणून भेटले. त्या दोघांना एकमेकांबद्दल अत्यंत जिव्हाळा होता म्हणून काही दिवस तेथे मुक्काम केला. याच सुमारास पुण्यातील डेक्कन कॉलेजचे भालचंद्र देव यांनी महाराजांना एकदा प्रश्न विचारला, महाराज आपले वय किती आहे? महाराज हसत म्हणाले, मी 150 वर्षाचा आहे. पुण्याच्या शनिवारवाड्यातच दुसऱ्या पेशव्यांकडून दक्षिणा घेतली आहे. शम म्हणजे कल्याण आणि त्यामुळे शंकर महाराज म्हणजे भक्तांचे कल्याण नेहमी इच्छिणारे व करणारे असा त्यांचा वसा होता. महाराज एकदा मी अष्टावक्र कसा झालो याविषयी माहिती सांगताना म्हणाले, माझे आईवडील म्हातारे होते आणि मला लहान असताना पंढरपूरला घेऊन निघाले. त्यावेळी प्लेगचे 4 गोळे मला उठले. सगळेजण घाबरून गेले. मी धावा केला मनोमनी आला स्वामी धावोनी, कापून टाकले गोळे 4 हाती घेऊन चक्र आणि मी झालो असा अष्टावक्र. हे स्वामी कोण? तर अक्कलकोट में रहने वाला मेरा सद्गुरू असे उत्तर मिळाले. डॉक्टर धनेश्वर अहमदनगर. अहमदनगरचे डॉक्टर नागेश धनेश्वर हे महाराष्ट्राचे लाडके शिष्य दौंडच्या स्टेशन मास्तरांच्या घरी पहिल्या भेटीतच डॉक्टरांना महाराजांनी विचारले, आम्ही ओळखतो की तुला पूर्वीपासून. काय रे रामकाठी विसरलास वाटतं? हे रामकाठीचं रहस्य फक्त डॉक्टरांनाच माहीत होते. सावेडीच्या रस्त्यानजीकच्या ओढ्याजवळ लहानपणी त्यांना एका फकीराने मारुतीचं दर्शन घडवून आणलं होतं व रामकाठी नावाची सिद्धी शिकवली होती. त्याची आठवण महाराजांनी करून दिली. पुढील काळात शंकर महाराज नगरला जाऊन डॉक्टरांसाठी जागा मिळवून देऊन त्यांचा दवाखाना त्यांनी थाटून दिला आणि नगरचे अत्यंत प्रथितयश डॉक्टर असा धनेश्वरांनी लौकिक मिळवला. महाराजांनी त्यांच्याकडून ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करवून घेतला. ओवीतल्या शब्दांची रचना आणि चरणातल्या पदांची फोड महाराज डॉक्टरांना नीट समजावून सांगायचे व त्यातील गूढ अर्थ प्रतीत व्हायचा. नगरजवळच्या वृद्धेश्वराच्या रम्य परिसरात शंकर महाराज रमून जात असत. एकदा पहाटे 4 वाजता नगरहून आलेल्या सर्व मंडळींना उठवून शिवालयाच्या गाभाऱ्यातून
धीर गंभीर प्रणव घोष जो येत होता तो ऐकविला. नंतर सनईचे मंजूळ स्वर उमटू लागले. नंतर ललित रागाची सुरावट आली आणि पुढे भटियार राग आळवायला सुरुवात झाली. अदृश्य गायकाने लावलेल्या षड्जाने सर्व श्रोत्यांना बेभान केले. मंत्रमुग्ध होऊन ते स्वर्गीय संगीत सर्वजण टल्लीन होऊन ऐकत होते. देहाचे अणुरेणू त्या दिव्य संगीताच्या ध्वनिलहरीने पुलकित होऊन गेले. अरुणोदयाच्या केशरी रंगाच्या उधळणीने मैफल संपली. सर्वजण देहभान हरपून भारावलेल्या स्थितीतच होते. त्या संगीताचे उद्गाते साक्षात नटराज शिवशंकरच होते, हेही महाराजांनी सांगितले. आता पुढचा मुद्दा, शंकर महाराज आणि जे कृष्णमूर्ती. शंकर महाराजांचे योग सामर्थ्य व अलौकिकत्व चिकित्सक बुद्धिवंतांनाही मान्य होते. न्यायमूर्ती धुंडीराज विनोद, आचार्य प्र के अत्रे आणि बालगंधर्व असे सर्वजण त्यांच्याकडे आकृष्ट झाले. एकदा पुणे स्टेशनवर शंकर महाराज डॉक्टर धनेश्वरांबरोबर बसले होते. त्यावेळी पुण्यातील व्याख्याने संपवून जगद्विख्यात तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती मुंबईकडे निघाले होते. डब्याच्या दारात उभे असताना महाराजांकडे त्यांची नजर गेली आणि ते चटकन उतरून महाराजांसमोर विनम्रपणे उभे राहिले. उभयतांचे मौन संभाषण झाले. महाराजांनी काळ्या तुळशीचा टपोरा हार कृष्णजींना दिला. कृष्णजींनी महाराजांना हार घातला आणि डब्याकडे परतले. यानंतरचा जो पुढला भाग आहे, पुढला मुद्दा आहे जी के प्रधान, तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. ओम तत्सत.